बांद्रा ईस्ट की विश्व किरण सोसाइटी में रीडेवलपमेंट पर विवाद कमेटी मेंबर और बिल्डर पर उठे गंभीर सवाल। मेंबर्स को गुमराह करने का आरोप मुंबई। बांद्रा ईस्ट स्थित विश्व किरण को ऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी में रीडेवलपमेंट प्रोजेक्ट को लेकर विवाद खड़ा हो गया है। सोसाइटी के कई सदस्यों ने आरोप लगाया है कि कमेटी मेंबर की मिलीभगत से ऐसे बिल्डर को चुना गया है जिसके पास न तो पर्याप्त अनुभव है और न ही काम करने की क्षमता। बिल्डर और सोसाइटी कमेटी की डिटेल इस प्रोजेक्ट के लिए चुना गया डेवलपर है। आईवीसी बिल्डकॉन प्राइवेट लिमिटेड नरेंद्र मुरारी राणे 10 मई 2024 को कंपनी से जुड़े। प्रवीण आत्माराम राणे 26 मार्च 2024 को कंपनी से जुड़े। सोसाइटी की कमेटी चंद्रकांत गवाड़े, चेयरमैन अमोल सावंत, सेक्रेटरी जी डोटी। सावंत कमेटी मेंबर बिना टेंडर के चुना गया। बिल्डर सदस्यों का कहना है कि डेवलपर का चयन बिना किसी टेंडर प्रक्रिया के किया गया और लोगों को गुमराह करके जबरन डेवलपमेंट एग्रीमेंट पर साइन करवाए जा रहे हैं। बिल्डर का कोई अनुभव और प्रमाण पत्र नहीं। आरोप यह भी है कि चुना गया डेवलपर अब तक एक भी रीडेवलपमेंट प्रोजेक्ट पूरा नहीं कर पाया है। उसके पास किसी भी प्रकार का कंप्लीशन सर्टिफिकेट नहीं है। इसके बावजूद कमेटी मेंबर 45 परिवारों का घर ऐसे बिल्डर के हवाले कर रहे हैं। 60% की जगह सिर्फ 30% बढ़ोतरी विवाद की एक बड़ी वजह यह भी है कि बिल्डर सिर्फ 30% अतिरिक्त एरिया देने को तैयार है, जबकि विशेषज्ञों के अनुसार इस प्रोजेक्ट में मेंबर्स को कम से कम 60% बढ़ा हुआ एरिया मिलना चाहिए। 35 साल पुरानी सोसाइटी, ज्यादातर मेंबर सीनियर सिटीजन। विश्व किरण बिल्डिंग करीब 35 साल पुरानी है और बांद्रा ईस्ट की कलेक्टर लैंड पर स्थित है। खास बात यह है कि यहां ज्यादातर फ्लैट गवर्नमेंट के उच्च अधिकारियों ने खरीदे थे। आज यह बिल्डिंग जर्जर हालत में है और कई सदस्य सीनियर सिटीजन हैं जो भविष्य की चिंता में हैं। अफवाहें और दबाव का माहौल। सदस्यों ने आरोप लगाया कि कमेटी मेंबर गलत तरीके से अफवाह फैला रहे हैं कि अगर यह बिल्डर प्रोजेक्ट नहीं करेगा तो कोई और काम नहीं कर पाएगा। बिल्डर जो भी ऑफर कर रहा है वही नसीब है। इन दावों के आधार पर डेवलपमेंट एग्रीमेंट साइन करवाने का दबाव बनाया जा रहा है। मेंबर्स का विरोध और पीएमसी सलाहकार की राय। कुछ जागरूक सदस्यों ने इसका कड़ा विरोध किया और पीएमसी प्रोजेक्ट मैनेजमेंट कंसल्टेंट से सही राय लेने पहुंचे। सलाहकार अकबर जीवनी ने स्पष्ट कहा कि मुझे आपकी बिल्डिंग में 60% तक बढ़ा हुआ एरिया मिल सकता है। घर जीवन में एक बार बनता है, इसलिए जल्दबाजी में गलत फैसला ना लें। उन्होंने आश्वासन दिया कि अगर मेंबर्स के साथ अन्याय हुआ तो इसके खिलाफ आवाज उठाई जाएगी और जो भी हक बनता है उसे दिलवाने की पूरी कोशिश की जाएगी। हाई कोर्ट प्रोजेक्ट से जुड़े बिल्डर के फायदे सोसाइटी के सदस्यों का कहना है कि इस बिल्डिंग के सामने वाली जगह पर करीब 2625 करोड़ रुपए की लागत से हाई कोर्ट बिल्डिंग बनने वाली है। ऐसे में रीडेवलपमेंट करने वाले बिल्डर को डबल मुनाफा मिलने की संभावना है। आगे की राह। अब पीएमसी टीम खुद विश्व किरण सोसाइटी में जाकर मेंबर्स को जागरूक करेगी और बताएगी कि सही रीडेवलपमेंट कैसे हो सकता है। इसका उद्देश्य यह है कि लोग धोखाधड़ी से बचें और उन्हें उनका असली अधिकार मिल सके। रियल न्यूज ऑफ इंडिया की रिपोर्टर एसएम फैनर्स। आगे जानकारी के लिए जुड़े रहिए रियल न्यूज ऑफ इंडिया के साथ। माझं नाव मनीषा आहे। आमचं विश्व किरण मध्ये विश्व किरण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बांद्रा ईस्ट मध्ये आहे। तिथे आमचं घर आहे। मी बऱ्याच प्रकारे बोलायचा प्रयत्न केला या बाबतीत, पण मला कधीच उत्तर मिळालं नाही किंवा कधीच कुठूनही रिस्पॉन्स मिळाला नाही। आणि मला असं वाटतंय की हे जे चाललंय, जे रीडेव्हलपमेंटचं प्रोसेस चालली आहे, ती अतिशय चुकीची चालली आहे आणि मी बघूच शकत नाही जे होतंय ते। त्यामुळे मी आता ह्या जागेपर्यंत आली आहे। मला माझा आवाज कसा तरी कुठेतरी पोहोचवायचा आहे। जे आमच्या बिल्डिंग मधले जे अतिशय साधी लोक आहेत, खरंच सांगते अतिशय साधी लोक आहेत। बरेच जणांची वय झालेली आहेत। घर ही त्यांची सिक्युरिटी आहे आणि त्यांना दाखवलेली भीती की कलेक्टर लँड तुमच्या हातातून जाणार
दुसरं म्हणजे की तुमची आपली बिल्डिंग पडणार, कधी पण पडणार. ओके, आपल्याला घरं नसणार आहेत, आपण रस्त्यावर येणार, आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपल्याकडे कलेक्टरचे पैसे भरायला पैसे नाहीत, आपल्या जमिनीसाठी, आपल्या बिल्डिंगसाठी, रिडेव्हलपमेंटसाठी कुठलाही बिल्डर तयार होत नाहीये. हे अगदी खोटं बोललेलं आहे आणि लोकांच्या मनात त्यांनी बिंबवलंय की आपण हरलेलो आहोत, आपण काहीच करू शकत नाही आणि आपण आता जो बिल्डर त्यांनी नेमलेला आहे त्याच्या अधीन होऊया, हाच आपला एक करता करवता आहे. हा आपल्याला आपला छोटं का होईना जे काही असे ना आपल्याला घर देणार आहे. मला हा मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला वाटतं की तुमची बिल्डिंग तुटणार आहे, ह्याचं इन्स्पेक्शन झालेलं आहे का कोणी, आणि कोणी BMCनी तुम्हाला लेटर दिलंय का तुमची बिल्डिंग तुटणार आहे? कलेक्टरनी तुम्हाला लेटर दिलंय का? इतक्या कलेक्टरच्या जागा सगळी लोक रस्त्यावर आली आहेत? कोणी नाही आलं ना. तुम्ही ही भीती कुठल्या जोरावर दाखवता? कुठल्या जोरावर तुम्ही लोकांना घाबरून त्यांची मतं मिळवताय? ही एक प्रकारची ना गुलामगिरी करतात. ते दाबतायत ना लोकांना, लोकांच्या भावनांशी खेळतायत ना, ते लोकांच्या घराशी खेळतायत ना. हे किती चूक आहे. बरं, त्यांनी जी प्रोसेस केली आहे रिडेव्हलपमेंटची, त्या रिडेव्हलपमेंटची प्रोसेसमध्ये टेंडर भरायचं असतं. का नाही भरलं त्यांनी टेंडर? का तर दुनियातल्या सगळ्या बिल्डर जे आहेत ना त्यांनी सांगितलं आम्ही तुमची नाही. मग ह्यांचा नातेवाईक मिळाला ह्यांना आणि ह्या नातेवाईक तयार झाला, म्हणजे त्या नातेवाईकाकडेही पैसे नाहीये ते करायला. हा माणूस 2023 पर्यंत सिमेंटचा कॉन्ट्रॅक्टर होता, काहीतरी सिमेंट आणि वाळू मिक्स असलेला, हा त्याचा तो कॉन्ट्रॅक्टर होता. हा, तो त्याच्यानंतर 2024 मध्ये ज्यावेळी रिडेव्हलपमेंट सुरू झाली त्यावेळी तो IBC बिल्डरच्या कमिटीवर आला, तो त्यांच्या तिकडचा डायरेक्टर झाला. मग त्याच्यानंतर AGM मीटिंगच्या वेळी तो दुसरा भाऊ आला, म्हणजे लगेच ती लोक बिल्डर झाले. 4 आणि 5 महिन्यात ते बिल्डर झाले का? त्यांचा कुठलाही एक्सपिरियन्स नाहीये. त्यांच्याकडे स्वतः संपवलेला प्रोजेक्ट, स्वतः कन्स्ट्रक्शन केलेला पूर्ण झालेला प्रोजेक्ट विथ सर्टिफाईड प्रोजेक्ट कुठलाच नाहीये. ह्याला कसं काय, हा कुठल्या नियमात बसतं की याला अजिबात अनुभव नाहीये, त्याला कुठलंही सर्टिफिकेट मिळालं नाहीये बिल्डिंग पूर्ण करण्याचं. माहीमला तो कुठली तरी बिल्डिंग आणून दाखवतोय लोकांना, पण ती पूर्ण झालेली आहे का? तू मिळवलेली आहे का? की IBC बिल्डरच्या बोर्डावरच्या अजून कुठल्या तरी बिल्डरनी आणलेली आहे? 5-6 जण आहेत. त्याच्याकडे पैसे आहेत का? त्याच्याकडे पैसे नाही आहेत ना. 1 वर्ष झालं त्यांना ह्याच्यावर सिलेक्शन त्यांचं केलं. 1 वर्ष त्यांनी काय केलं? काहीच नाही केले त्यांनी 1 वर्षात. आता काही 1 महिन्यापूर्वी ते आले आणि ते आम्हाला म्हणतात की सगळा खर्च मीच करायचा का, आम्हीच करायचा का सगळा खर्च? मग ते कशासाठी बोलत होते? मग तुम्ही आम्हाला अग्रीमेंट साईन करा आमच्यासाठी आणि मग ते अग्रीमेंट केल्यानंतर आम्हाला पैसे मिळतील, मग हे आमची कामं पूर्ण करणार. जर तुझ्याकडे कपॅसिटीच नाहीये, तुझ्याकडे एक्झॅक्टली ज्यावेळी त्याच्याकडे कपॅसिटीज नाहीये, त्याच्याकडे कुठलंच पाठबळ नाहीये, आर्थिक पाठबळ नाहीये, तो आमच्या जोरावरच करतो आणि त्याच्यासाठी हे इमोशनल ब्लॅकमेलिंग चाललेलं आहे आणि हे कोणालाही कळत नाही. इनफॅक्ट तुम्ही म्हणता की जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनाही कळू नये ही गोष्ट. मीटिंग झाली त्यावेळी मीटिंगमध्ये दोन्ही बिल्डर आलेले. त्या बिल्डरना स्वतःलाच माहिती नव्हतं ते कशासाठी आले. त्यांना तिकडे त्यांनी सांगितलेलं, त्यांचा प्लॅन बदललेला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही मेंबरशी, त्यांनी सोसायटीच्या कमिटीला सांगितलं की तुम्ही मेंबरशी बोला आणि त्यांना सांगा की पहिलं आम्ही रेसिडेन्शियल सेलेबल फ्लॅट करणार आहे, पण आता आमचा प्लॅन बदललाय फॉर सो रिझन आणि आता आम्ही त्याला कमर्शियल करणार आहोत. सो हे सांगण्यासाठी कमिटीची हिंमत नव्हती. त्यांनी सांगितलं बिल्डरना तुम्हीच या आणि तुम्हीच सांगा. ठीक आहे. म्हणजे जे सगळ्यांनाच खरोखर गरजेचं असतं, खूप महत्वाचं असतं, जी बँक गॅरंटी. बिल्डरनी सांगितलं की आम्हाला बँक गॅरंटी नाही मिळणार, आम्हाला तो 45 फ्लॅट्स बनवणार आहेत ना त्याच्यात अजून एक 46 फ्लॅट बनणार आहे आणि तो आमची बँक गॅरंटी आहे. आता बँक गॅरंटी कशाला म्हणतात हे कोणी आम्हाला सांगणार आहे का?
कोणी सांगणार आहे का? या बेसिसवर जर कोणी बँक गॅरंटी देत असेल तर तुम्ही मंजूर करून घेऊन या. आणि त्याच्यानंतर हे जे काही अग्रीमेंट वगैरे बनता आहेत आणि हे फसवणूक चाललेली आहे ना, त्यांचं कोणाचे किती भलं होणार आहे ना, आणि त्याची जबाबदारी हे जे 11 जण कमिटीवर आहेत ते घेणार आहेत का? आमची बिल्डिंग तुटल्यानंतर जर तुम्ही आम्हाला परत घर मिळालं नहीं, हा माणूस कुठून पैसे आणणार आहे बिल्डर? जो प्लान बिल्डर ने दिया है ना, वो एज पर द प्लान हम लोग को 30% मिल रहा है. एक्स्ट्रा एरिया हमें 30% मिल रहा है, बट जो हमारा प्लॉट है उसके हिसाब से हमें 60% मिलना चाहिए था. 30% पे लोग कैसे मान गए? कमिटी मेंबर कैसे मान गए? मैनेजिंग कमिटी मेंबर माने कैसे इस बात के लिए? किस बेस पे मानते हैं? वो क्यों नहीं सामने आके बात करते? क्यों हर किसी को चुप बिठाते हैं? वो मुझे ऐसा लगता है की ना, ये खेळ है. मेजॉरिटी जो ओल्ड पीपल है ना वहां पे, जो म्हातारे आहेत, बरेच म्हातारे आहेत, त्यांनी ते विचार करायची शक्तीच सोडून दिली आहे. त्यांनी फक्त भरोसा ठेवलाय की बाबा आम्हाला हे नाही एवढं मिळालं तरी चालेल. ह्या गोष्टीचा ना कमिटी मेंबरनी फायदा घेतलाय. मी तुम्हाला सांगेन की अगदी अगदी जवळचं की काय आहे की बिल्डर आहे ना, हा सेक्रेटरीचा नातेवाईक आहे. आता हे कुठल्या रूल मध्ये बसतंय? कुठल्या रूल मध्ये बसत असेल? मला हे जे 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 करतायत ना त्यांचे रूल सांगा, कुठे कुठे बसतात. आणि स्वतः मला वाटतं जे बिल्डर आहेत ना ते राष्ट्रवादीचे काहीतरी राष्ट्रवादीचे पार्टीमध्ये काहीतरी आहेत. मला नाही माहिती त्यांच्याबद्दल, मी ऐकलंय. पण मला असं वाटतं की कायद्याची भीती का नाही वाटत त्यांना? रूल का मोडतायत ते? आणि काच कोणाचंच का ऐकत नाही? आणि ही लपाछपी आणि हा प्रकार का करतायत ते? जर ते खरे असतील ना, त्यांनी सगळ्यांसमोर तुमचा प्लॅन ठेवा, सगळ्यांसमोर एक लॉयर बसवा, व्यवस्थित लोकांची मतं ग्राह्य धरा, लोकांची मतं ग्राह्य धरा आणि मग घ्या ना निर्णय. का नाही तुम्हाला वाटत की आपलं चांगलं व्हावं? जिकडे मार्केटमध्ये बाहेर बरीच लोक येऊन आपल्याला चांगली ऑफर द्यायला तयार आहेत, तुम्ही का घेत नाहीये? कारण तुम्हाला त्याच्यात काही फायदा आहे. इतका मूर्खपणाचा जो व्यवहार चाललेला आहे ना, त्याला कसा काय सपोर्ट करायचा? कारण मला असं वाटतं की मला तोच विचार असतो, मला कळत नाही की जर माझं तुमचं जे तुम्ही बघितलंय चांगलं ते मी एक्सेप्टच करू शकत नाही. कारण मी बघते ना आजूबाजूला हे शक्यच नाहीये ना. हे ह्याच्यापेक्षा बेटर मिळतंय की नाही मार्केटमध्ये, तुम्ही घेत का नाहीये? आणि ही कसली फसवणूक आहे? आणि तुम्हाला का भीती वाटत नाहीये कायद्याची? तुम्हाला का वाटतंय तुम्ही निभावून जाणार आहे ह्याच्यात? माझं बोलणं हेच आहे की तुम्ही आमचे जे हक्क आहेत ना ते हक्क द्या. जे आमच्या जागेला मिळालं पाहिजे ते द्या. असा बिल्डर आणा किंवा तुमच्या बिल्डरला तयार करा. तुमच्या बिल्डरला सांगा की जे काही आम्हाला मिळालं पाहिजे, बँक गॅरंटी सकट जे काही मिळालं पाहिजे, जे हक्काचं आहे ते द्या. नाहीतर त्याला सांगा निघा, तुम्ही नवीन बिल्डर राहा ना. टेंडर का नाही भरत आहे तुम्ही? तुम्हाला कोणाची भीती वाटते टेंडर भरायला? की कोणाची भीती वाटली टेंडर भरायला? तुम्ही का नाही सगळ्या लोकांना सांगितलं की आपण टेंडर भरायचं नाहीये त्याच्यानंतर? तुम्ही सांगा की मी तुम्हाला म्हणते की ज्यावेळी मी तुम्हाला लेटर लिहिलेलं त्या लेटरमध्ये तुम्ही काय सांगितलं? आता मुंबईमध्ये इतके ते 15 वर्ष प्रोजेक्ट थांबलेले आहेत. मला सांगा त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? सेक्रेटरी घेणार आहे? चेअरमन घेणार आहे? कोण खजिनदार घेणार आहे? कोण घेणार आहे? कोण घेणार आहे आमच्या घराची जबाबदारी? तुम्ही असे मूर्खासारखे व्यवहार करतायत आमच्या घरावर. मी तर सरळ म्हणते, तुम्हाला तोडायची असेल तर तुमची घरं तोडा, लोकांची घरं तोडू नका. आणि खोटं बोलून भावनांशी खेळून कोणाची घरं तोडू नका, पाप लागेल तुम्हाला. मला हक्काचा 60% द्या तुम्ही, 30% नाही, 60% द्या. देताय का तुम्ही? जर तुम्ही देत नसाल तर जो देतोय, जो देणार आहे, जो देऊ शकेल त्याला येऊ देत. तुम्ही का थांबवताय? जर तुम्ही करू शकत नाही तर दुसऱ्यांना करू देत. मला सपोर्ट करतात पेक्षा मला असं वाटतं की मी अकबर जिवानी सर आहेत, त्यांनी मला बऱ्याच
बऱ्याच प्रकारे त्यांनी मला या गोष्टीत मदत केली आहे. मला आता जो राग होता त्यांनी मला असं सांगितलंय की तू शांतपणे बोल, तुला एवढं त्रास करून घ्यायची गरज नाहीये. पण मी 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 माझ्या भावना म्हणजे अनावर झाल्या. माझे जे शब्द आहेत ना, मला अकबर जिवानी सर सारखे सांगतात की शांतपणे बोल, तू कशाला घाबरतेस, तू कशाला घाबरतेस, कायदा तुझ्या बरोबर आहे ना, तू चुकीची नाहीयेस ना. पण मला खरंच सांगते, मला नाही आवडता येत आहे, मला अतिशय राग येतो या प्रकारात. मी अकबर जिवानी सरांशी कन्सल्ट केलेलं आहे, मी बऱ्याच वेळी त्यांच्याशी बोललेली आहे आणि त्यांनी मला उत्कृष्टपणे गायडन्स दिला आणि त्याच त्याच आधारावर मी तुमच्या सगळ्यांशी बोलते. पण मला असं वाटतंय की 100 काय 200% हे चुकीचं चाललंय. 200% हे चुकीचं आहे. ही फसवणूक आहे. तुम्ही खरंच विचार करा. तुम्ही आता जे तुम्हाला जे अग्रीमेंट देतायत ना, जे तुम्हाला ऑफिसमधून बसून तुम्ही 2 मिनिटात वाचायचं आणि मग सही करायची नाही. तुम्ही त्याची प्रत मागा, तुम्ही त्याची कॉपी मागा, प्रत्येकाने मागा, लोकांशी कन्सल्ट करा. तुमच्या तुमच्या कोणी ज्याला व्यवस्थित समजतं, तुम्ही तुमच्या लॉयरकडे जा, कुठेही जा, कन्सल्ट करा. ही फसवणूक आहे असं जर एकाने जरी म्हटलं नाही ना, तर मला सांगा तुम्ही. मी जिवानी सरांशी बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या आहेत आणि जिवानी सरांनी स्वतः सांगितलंय की तुम्हाला एक्स्ट्रा एरिया 30 नाही 60% मिळालाच पाहिजे. तो तुमचा राईट आहे. जिवानी सर असंच बोलत नाहीये. आपल्याला मलाही माहिती नव्हतं, पण जिवानी सरांना बेस्ट पीएमसी ऑफ द इयर अवॉर्ड मिळालेले आहे. त्यांच्याकडे बराच अनुभव आहे. खूप त्यांनी कन्स्ट्रक्शन केलंय. ते पीएमसी होते माडाच्या लार्जेस्ट क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी. कांदिवलीमध्ये जे क्लस्टर डेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट होतं माडा लँडवर, त्याचे ते पीएमसी होते. आणि जवळजवळ कांदिवलीमध्ये 53 सोसायटीज आहेत विथ 3488 मेंबर्स होते त्या माडाच्या प्रोजेक्टमध्ये. त्यांच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी दिलेली जी मला माहिती आहे ती खूपच उपयोगी आहे आणि मला असं वाटलं की माझ्या रागाबरोबर ती माझी माहिती पण तुमच्यापर्यंत पोहोचेल. मला फक्त माझंच घर मोठं नकोय, माझंच घर नीट नकोय, मला आपलं सगळ्यांचं घर हवंय. मला सगळ्यांसाठी पार्किंग हवी आहे. मी काही प्रश्न जिवानी सरांना पण विचारेन. जिवानी सर, तुम्ही काहीतरी बोला ना. ज्या प्रकारे मी तुमच्याशी बोलली आहे की आमच्या बिल्डिंग मध्ये ज्या प्रकारे हे जे रिडेव्हलपमेंट चे प्रोसेस चालू आहे, मला तुम्ही सांगा की काय स्टेप घेऊ की एक्सेप्ट करू की हे असंच असतं, कायदा काही असतो की नाही. तो जैसे महाराष्ट्र गवर्नमेंट ने अभी हाउसिंग पॉलिसी अनाउंस किया जिसमें पंच लाइन था मेरा घर मेरा अधिकार, तो वो मेरा घर नहीं रह रहा है, अधिकार ही रह रहा है. अगर द बर्निंग इश्यू जो है, मैनेजिंग कमिटी जो अपने आप में एक लैंडलॉर्ड समझ के सब मेंबर्स को ट्रीट करती है, तो मूड है कि देयर इज नो प्रोसीजर बीइंग फॉलोड, कोई ट्रांसपेरेंसी नहीं है. जैसे कि डेवलपमेंट अग्रीमेंट जैसा इम्पोर्टेंट डॉक्यूमेंट भी वो लोग कहते हैं कि ऑफिस में आके पढ़ के जाओ और तुम्हारा लिखित ऑब्जेक्शन दे दो, तो दैट इज नॉट प्रैक्टिकल. फिजिबिलिटी रिपोर्ट भी है कि आके पढ़ के जाओ, इट इज़ अ कॉन्फिडेंशियल डॉक्यूमेंट. तो मेरा कहना यही रहेगा कि रीडेवलपमेंट पॉलिसीज अच्छा है, गवर्नमेंट इनिशिएटिव अच्छा ले रही है, लेकिन एज अ कॉर्पोरेशन मिनिस्ट्री डिपार्टमेंट शुड इंश्योर कि ये जो मैनेजिंग कमेटी अपने हिसाब से चल रही है और अपने हिसाब से अपने मन से कर रही है काम, किसी को इन्वॉल्व नहीं कर रहे, तो इसमें कुछ ना कुछ उनका अगर वेस्टेड इंटरेस्ट छुपा हुआ है तो वो हमें स्टॉप करना चाहिए. एक कड़क सा कायदा दूसरा लाना चाहिए कि मैनेजिंग कमेटी कुछ भी अपने हिसाब से नहीं करे और प्रॉपर ईमानदारी से अगर करेंगे तो सभी को एक अच्छा घर मिल सकता है. लेकिन अगर मैन्युपुलेशन लेके, जैसे ये सोसाइटी में बिल्डर लेके आया जो पहले सीमेंट ट्रेडर था, सडनली वो बिल्डर बना के उसको दे दिए, तो हमारा घर
हमारा अधिकार, भले हम अगर समझो माइनॉरिटी में भी है, लेकिन ये बात तो है कि बिल्डर तो कोई सही होना चाहिए, जिसका कोई फाइनेंशियल रिकॉर्ड्स हो, कोई ऑफर लेटर समझाए। और हर मेंबर्स को मैं रिक्वेस्ट करूंगा कि खुद के हिसाब से भी ये सब इंफॉर्मेशन जानना चाहिए कि हमारे का क्या अधिकार है, हमारा टाइटल क्या है, हमारा फिजिबिलिटी क्या है, हमें कितना मिलेगा, बिल्डर को कितना मिलेगा। बैलेंस शीट बिल्डर का कभी हम देखते नहीं है। तो ये सब जो ट्रांसपेरेंसी इज द की टू अ गुड सक्सेसफुल रीडेवलपमेंट। कंटिन्यूस कम्युनिकेशन होना चाहिए, क्योंकि हर फ्लैट मेंबर भी एक ओनर ही है। तो आप सडनली बिकॉज ऑफ कोऑपरेटिव लॉज के हिसाब से अगर आपको मैनेजिंग कमेटी को कुछ पावर देते हैं, एडमिनिस्ट्रेटर पावर, तो इसका मतलब नहीं कि आप हम अपने मन से सब करा करो, सबको साथ लेके चलो, तभी हम सब कह सकते हैं कि हमारा हर एक का हो एक सपना, एक घर हो अपना, वही तभी हो सकता है। जैसे कि इनका जो प्लॉट एरिया है 1890 स्क्वायर मीटर, जिसमें 45 मेंबर्स है और एवरेज दे आर यूजिंग 440। तो कम से कम अगर जैसे कि 33 लेवल में भी जाएंगे तो कम से कम उनको मिनिमम 60% एडिशनल एरिया ऑन दी एग्जिस्टिंग फ्लैट पे मिलना चाहिए। ऐसा मैंने जो थोड़ा बहुत इनके डॉक्यूमेंट्स चेक करने से कहा है। बाकी इसका डिटेल फिजिबिलिटी बनाएंगे तो और पिक्चर क्लियर होएगा कि हमें क्या मिल सकता है, बिल्डर को क्या मिल सकता है। वो हिसाब से दे आर एंटाइटल फॉर अ बिगर एरिया। मेरा जो मानना है कि सभी को इन्फॉर्मेशन बांटना चाहिए, इन्फॉर्मेशन बांटने से दुगना ही होती है। तो मेरा जो मिशन है कि सबको एडुकेट करना, इन्फॉर्मेशन करना, लेकिन मेंबर्स लोग को भी थोड़ा एक स्टेप आगे आके टाइम निकाल के समझने के लिए टाइम निकालना चाहिए कि किसको स्टडी कैसा करे। तो हम हर तरीके से उनको हेल्प कर सकते हैं कि किस तरह कैलकुलेशन होता है, एफएसआई क्या है, कितना एरिया कैसा कैलकुलेट होता है, वो सब डिटेल में हम इनको पूरा मालूमात दे सकते हैं। ऐसा भी रेगुलरली एज अ पीएमसी हर 2 महीने रीडेवलपमेंट कॉन्फ्रेंस करता हूँ, जहाँ कम से कम 200-250 जन भी आते हैं, 50-60 सोसाइटीज भी आती है। तो मैं डेफिनेटली उनकी सोसाइटीज में जाके उनको नॉलेज दे सकता हूँ। मेंबर्स लोग को आगे आना चाहिए कि भाई चलो हम समझते हैं कैसा है, तो आई कैन कम टू द सोसाइटी एंड एक्सप्लेन टू देम कि व्हाट दे आर लूजिंग। क्योंकि रीडेवलपमेंट जो है अपनी लाइफ में सिर्फ एक ही बार होता है, तो उसके लिए थोड़ा टाइम निकाल के और अपना घर, अपनी पूंजी को संभालने के लिए अगर हम घर बैठे बोले गए तो नहीं चलेगा। और मुझे पूछना है कि बिल्डिंग बनाने की जिम्मेदारी क्या मेंबर्स की होती है? क्या वो पैसे निकाल के बिल्डिंग बनाते हैं? बिल्डर लाएंगे ना वो। तो पहले तो ये सवाल है कि हमारे पास बिल्कुल पैसे नहीं है, हमारी कलेक्टर की जमीन है और कलेक्टर तो कभी भी जमीन ले लेगा और हम तो रास्ते पे आ जाएंगे। इस बातों में कितनी ताकत है? तो जैसे आपने कहा कि ये कलेक्टर लैंड है, तो कलेक्टर बिलोंग्स टू द महाराष्ट्र गवर्नमेंट। तो महाराष्ट्र गवर्नमेंट अभी भी उस मुद्दे पे ही काम कर रहा है, मेरा घर मेरा अधिकार। इतना अच्छा हाउसिंग पॉलिसी निकाला है, तो वो कभी भी आपको बेघर नहीं करेगा। आप देखो पूरा मुंबई में उनको 2035 के लिए सबके लिए घर बनाने की कोशिश कर रहे हैं काफी से। तो वो बात में दम नहीं है कि कलेक्टर है, कलेक्टर जमीन ले लेगा, ऐसी कोई बात नहीं। हाँ, एक ऑप्शन गवर्नमेंट ने दिया है कि अगर कलेक्टर का लैंड हो और आपको उसका ओनरशिप करना है, तो रेडी रेकनर का 10% भर के आप ओनरशिप भी ले सकते हैं एज अ हाउसिंग सोसाइटी। दैट इज अ वंडरफुल स्कीम ऑल्सो अवेलेबल। दूसरा ऐसा है कि जब भी अगर बिल्डर रीडेवलपमेंट होता है, तो बिल्डर विल टेक केयर ऑफ ऑल दी कॉस्ट। कि भाई उनका ऑफर ऐसा होगा कि हम सब एक्सपेंस करेंगे, स्टैम्प ड्यूटी, रजिस्ट्रेशन, कंस्ट्रक्शन, और उसकी बदले हम आपको इतना एरिया एक्स्ट्रा दे रहे। तो इट इज अ विन विन सिचुएशन। हम आपको सोसाइटी बिल्डर को जमीन दे रही है, तो बिल्डर को उसका कोई कॉस्ट नहीं है, लेकिन उसके बदले हमको इतना एक्स्ट्रा एरिया दे रहा है और उसका प्रॉफिट्स वो ले रहा है। लेकिन दूसरा अभी जो महाराष्ट्र गवर्नमेंट से मैं जरूर कहूँगा कि देर इज अ प्रोविजन ऑन न्यू वेरी गुड पॉलिसी ऑन सेल्फ रीडेवलपमेंट, जिसमें द होल प्रोसेस is done by the society but by a good set of professionals. Even a developer needs 3 professionals, a good consultant like PMC, an architect and an advocate. So builder also requires that and a society also needs. So self development में you would definitely get minimum 50% more area than what a good developer is offering. That is the thumb rule. लेकिन self development एक नया उभरता वापस आ रहा है, जिसमें हम
समझा सकते हैं और समझ सकते हैं, और जिसमें महाराष्ट्र कोऑपरेटिव बैंक और मुंबई बैंक इज मैंडेटेड टू फंड अप टू 90 to 95% ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट। तो सिर्फ इनिशियल 5% ने 10% देना होता है। तो उधर भी अगर सोसाइटी बोलते हैं हमको कुछ भी नहीं देना है, तो वो भी हम एज अकबर जीवानी पीएमसी अरेंजेस दैट ऑल्सो फॉर द मेंबर्स, क्योंकि इसमें आपको ज्यादा एरिया मिलता है, बड़ा एरिया मिलता है, एंड इट हैपेंस वंस इन अ लाइफ टाइम।